बघूया एक मोठी बातमी, कारण राज्यामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षाचा कालावधी वाढवून दिलाय आणि याचमुळे आता वाहतूक आणि परिवहन विभागाचा पोलिसांकडून मराठी बोलता न येण्याच्या कारणावरून त्यांना कारवाई करता येणार नाहीये। भाषा शिकण्यासाठी जी मुदत देण्यात आलेली होती आणि आता जी मुदत वाढ देण्यात आली आहे, या मुदतवाढीच्या निर्णयामुळे टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। शेकडो टॅक्सी आणि रिक्षा चालक एकत्र आलेले आहेत। आरे कॉलनीमधल्या धडक युनियन कामगार संघटनेच्या कार्यालयाच्या बाहेर सध्या जल्लोष करण्यात आला। धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित राणे यांनी देखील फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। मतलब सबको अलर्ट होना चाहिए कि भाई मराठी बोलने का अवसर मिला है और ये 25,000, 30,000, 15,000, 20,000 जो फाइन मारता है, ये गलत बात है। भाई कोई फॉल्ट हुआ है तो उसकी बात अलग है, मराठी के बारे में मारता तो ये गलत है। बोलो, टाइम दो उसको सीखने के लिए, वो सीखेगा, बोलेगा भाई ना। अभी आपको तुरंत अपना भाषा बोलेगा तो तुम आप कैसा बोल सकते हो? अब आप बोलोगे? नहीं बोलोगे। तो इसी प्रॉब्लम में 25,000 रिक्शा गाँव लेके भाग गए, सब हर प्रांत वाले लेके भाग गए। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठीच्या सक्तीवरून मुख्यमंत्र्यांचा सरप्राईज करणारा निर्णय भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पाडणारा आहे का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला थेट 1 वर्षाचा कालावधी दिल्यामुळे परिवहन विभागानं घेतलेल्या कठोर निर्णयाला एका पद्धतीने केराची टोपली दाखवण्यात आली आहे। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचा निर्णय महायुतीमध्ये समन्वयानं घेतला नसल्याची देखील चर्चा आहे। या निर्णयाला आणि परिवहन विभागाकडून राबवल्या गेलेल्या या अभियानामध्ये सुद्धा भाजपनं पाठ फिरवली होती। दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आणि मुंबईमध्ये असलेला उत्तर प्रदेशचा मतदार याला मराठी सक्तीचा निर्णय जेवढा अडचणीत आणणारा होता, तेवढाच भाजपसाठी निवडणुकीच्या दरम्यान फटका बसवणारा देखील होता। त्यामुळे या निर्णयाला तातडीनं शिथिल करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं, अशी चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामागची नेमकी कारणं काय ते आपण जाणून घेऊया। मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार असल्याचा शासन निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर झालाय। यूपी विधानसभा निवडणुका आणि मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचा मतदार आहे मोठ्या प्रमाणावरती। मराठी सक्तीचा निर्णय हा अडचणीत आणणारा होता आणि या निर्णयामुळे भाजपला निवडणुकीच्या दरम्यान फटका बसू शकत होता। ठाकरे बंधूंकडून मराठीचा मुद्दा उपस्थित केला जात होता। परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे मराठी मतदारांना सोबत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरती महायुतीमधील मंत्री हे नाराज आहेत, अशी माहिती आहे। उत्तर भारतीयांना दिलासा, मात्र मराठी भाषेला दुजाभाव का होतोय, असाही सवाल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजवी मराठी भाषा शिकण्यासाठी 1 वर्षाची दिलेली मुदतवाढ ही आता वादामध्ये सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला, यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठका कशासाठी घेतात? नाराज मंत्र्यांचा हा सूर आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय हे पक्षपातीपणाने घेतले होते। या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांची नाराजी उफाळून आली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरती नाराजीचं वातावरण आहे का, असाही सवाल या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं उपस्थित झालाय। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठी भाषा न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरती कठोर दंडात्मक कारवाई करू नका, अशी विनंती केली। परिवहन विभागानं अमराठी चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करेल,
प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय रंग देणं योग्य नाही असं मत देखील कॅबिनेट मंत्री गिरिराज सिंग यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठी भाषा शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत द्यावी. मराठी न आल्यामुळे लायसन्स तात्काळ रद्द केलं जाऊ नये अशी मागणी देखील पत्रातून करण्यात आली होती. दंडात्मक कारवाईमुळे असंतोष आणि भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.